मूळ विषय कोणता आहे, मूळ विचारधारा कोणती सगळ्यात बस लवकर बस. आज आम्ही जातोय धुळे शहरातलं अति प्राचीन मंदिर. हो, खूप प्राचीन मंदिर आहे ना मम्मी. ते मंदिर कोणते हे तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच, पण संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपल्याला टोल नाका लागेल, मग टोल नाका क्रॉस केलं की छानसं मंदिर जिथं आपल्याला जायचंय तिथे आपण जाऊ. जवळच आहे तिथं मंदिर, काय खूप दूर नाहीये. जे धुळेकर बऱ्याच जणांना माहिती नसेल तर आज बघू, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी पण कंटिन्यू बघा व्हिडिओ. आपण आता टोल नाक्यावरती, सोनगिरचा टोल नाका. आता सोनगिरला आलोच आहोत, तर सांगा म्हणते सोनगिरचा अजून काय फेमस आहे. कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोनगिरचं काय फेमस आहे. इथून आपण टर्न घेऊ आता आणि जाऊ पुढे. बघा रस्ता सरळ जातो, त्यांच्याकडे महाप्रसादाचा कार्यक्रम. गर्दी तर बघ. सुमित किती पुढे गेला तरी गाड्या आहे ना पुढे. आपला सोनगिरचा किल्ला यायचा एक दिवस, असं मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलली, पण काही नाही झालं नाही अजून. पण छान वाटेल या वातावरणात यायला. जात असताना रस्त्यातच आम्हाला आमची मावशी आणि तिच्या काही मैत्रिणी भेटल्या, मग त्यांना पण आम्ही गाडीत वगैरे बसवलं आणि आम्ही आता चाललोय पुढे. व्हिडिओ नाही रुकना चाहिए. मी त्यांच्यासोबतच राहतो, गाडी पुढे गेला येत नाही. गर्दी, प्रचंड गर्दी डायरेक्ट. प्रचंड गर्दी ना भंडाऱ्याला. या आमच्या मावशी मंदिर खूप जुनं ना मावशी. माया आणि सगळं त्यांच्या भंडाऱ्याला माहिती होतं ना रे. इकडे जेवणाची व्यवस्था आहे आणि तिकडे ते पुरातन मंदिर आहे. भंडाराला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे ठरवलं आम्ही की आता पहिले आपण दर्शन वगैरे घेऊन मग इकडे येऊ जेवायला. अतिप्राचीन अशा सोमेश्वर मंदिरात. तर मंडळी आपण ज्या मंदिरात आलो आहोत ना, ते काही साधं सुद्धा मंदिर नाही, 500 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. विचार करा, आपण किती मोठे ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिरात आपण जात आहोत आणि दर्शन घेत आहोत. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आहे ना आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे. तर असं छान मंदिरात आपल्याला येण्याचा आज योग आला, खरंच आपलं नशीब असेल. आणि मंदिराबद्दल बरीचशी माहिती जाणून घेऊ आपण. आता बघा, इथे जाताना मंदिरात जाण्या अगोदर बरेच जण मंडळींना ते आपले जे बेल्ट असताना चांबड्याचे वगैरे असतील त्यामुळे ते काढून घेतले आणि आता मध्ये आपण प्रवेश करतोय. या मंदिराबद्दल एक आश्चर्याची गोष्ट सांगू का मंडळी, इथे ना 12ही महिने विवाह करू शकतात. म्हणजे जर कोणाला लग्न वगैरे करायचं असेल तर तुम्हाला मुहूर्त वगैरे बघायची काही गरज नाही, अशी मान्यता आहे इथली. श्रावण महिना चालू आहे त्यामुळे मंदिराच्या आवारात विविध प्रकारचे कार्यक्रम भंडारे आयोजन केले जातात आणि गर्दी तुम्ही बघू शकताय. मला असं वाटलं मध्ये घुसला ती मंदिर आलंच असेल, पण नाही, अजून मध्ये गेलाय. ती आपल्याला छोटीशी जागा आणि मग तिथे जाऊन आपण मंदिरात प्रवेश करू. इतकी गर्दी होती, मला असं वाटलं की बाबा इतकी गर्दी जीव गुदमरत असेल मध्ये गेला ती, पण तसं काही झालं नाही. आणि सगळ्यांचा नंबर लागत होता. आता आमचा नंबर लागला ना, आम्ही आता चाललोय आणि तुम्हाला तर छान दर्शन घेता येईल मस्त की पिंडीचं. आणि हा मंडई इथली जी पिंड आहे ना ती स्वयंभू आहे, म्हणजे कोणी आणून ठेवलं नाही, तर स्वयंभू अशी पिंड आहे ती. आपण अशा ठिकाणी आलो आहोत ना आता, मध्ये जे 500 वर्ष असं जुनं मंदिर आहे.
आता तुम्ही ज्यांना व्हिडिओमध्ये बघितलं ते होते आपले धुळ्याचे आमदार अनुपभैया अग्रवाल. ते पण आले ते दर्शनासाठी. आणि आता आपण मंदिराची थोडीशी व्हिडिओ बघू. मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चाललो होतो भंडाऱ्याच्या ठिकाणी. काय जेवण आहे आता मस्त आहे की आपण जेवण वगैरे करू. आणि महादेवाच्या दरबारामध्ये महादेवाचे गण सगळ्या प्रकारचे असतात. देवी देवता यक्ष नाग किन्नर गंधर्व भूत प्रेत पिशाच राक्षस सगळे सगळ्या क्षेत्रातला सगळं व्यवस्थापन महादेवाच्या दरबारात असतं. काय प्रचंड गर्दी आहे. म्हणजे मी तुम्हाला अगोदर दाखवली, आता मी तुम्हाला परत एकदा दाखवते की किती मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. आम्ही दर्शन घ्यायला गेलो होतो ना, त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलं की गर्दी आहे. दर्शन वगैरे घेतलं मी. मध्ये खूप वेळ व्हिडिओ वगैरे काढत होते, तर झाला असेल अर्धा तास वगैरे. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर पण गर्दीच गर्दी, लोक अजून उभेच नंबर मागे लावून. आणि तुम्ही व्हिडिओ बघताय, तुम्ही पण आले ते काय भंडाऱ्याला? आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की मला. हे पण सांगा की जेवण कसं होतं. आणि याच्यातच आम्हाला भेटले आमचे लहान मामा. त्यांचा बोट टाकतात ना आला. तिकडे तर आमचा नंबर लागणार होता, त्यामुळे मामांनी आम्हाला दुसऱ्या साईडला बोलून घेतलं ना. आता आम्ही इथे जेवण करतोय. माझे बाळपणाचे मित्र दादा पण बघायला. जुगाड करून घेतलं, खाऊन घेतलं लवकर. आता आम्हाला भेटले ते आमचे महेश मिस्त्री मामा. आणि त्यांचं लॉकेट मला फार आवडतं. कधीपासून इच्छा होती, तर आज सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं बघा. काढ फोटो. आणि आपण आता कार्यक्रमाच्या पूर्णावधीकडे मिळतोय. हा माझा मोठा लाडका भाऊ. आमची बर्थडे पण जवळजवळ 19 इतका लाडका आहे. तर मग मंडळी, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.